विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा या टॉपिक विषयी चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण फॉरेस्ट रिसोर्सेस वन एक साधन संपदा किंवा वन संपदेचे पर्यावरणीय महत्वाचा एक भाग आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेस्ट रिसोर्सेस काय? फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे नेमकी मानवाची गरज पूर्ण असणारी क्षमता म्हणून आपण फॉरेस्ट रिसोर्स बघतो. कारण मानव आपल्या सुरुवातीला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हळूहळू आपल्या अरण्याचा वापर करू लागला. आज आपल्या विविध प्रकारच्या गरजा व आर्थिक विकासासाठी वनाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आलाय. सुरुवातीपासूनचा मानव आजपर्यंत म्हणजे प्राचीन युगापासून असणारा मानव तर आजच्या आधुनिक युगापर्यंतचा प्रत्येक गरज ही मानव आपली अरण्यामार्फत असेल किंवा जंगलामार्फत पूर्ण करत आला आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण असं बघितलं होतं की वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व अभ्यासत असताना किंवा वनाचे अप्रत्यक्ष उपयोग कोणकोणते आहे याचा विचार आपण मागील तासिकेला केला आहे. म्हणजेच मानवाला पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनाद्वारे अप्रत्यक्ष अनेक फायदे असतात. वने ही ज्याप्रमाणे मानवाला आर्थिकदृष्ट्या उपयोगी पडतात त्याचप्रमाणे मानवाला वनाचा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. हे आपल्याला माहिती आहे की वनांमुळे निसर्गाचा असेल, पर्यावरणाचा असेल, हा कायम समतोल राखण्यामध्ये मदत होत असते. फक्त त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की अरण्याखालील क्षेत्र जे असतं ते सर्वसाधारणपणे एकूण क्षेत्राच्या म्हणजे एकूण जे क्षेत्र आहे त्या एकूण क्षेत्राच्या 33% क्षेत्र हे अरण्याखाली असायला हवं. म्हणजे थोडक्यात जर या भागामध्ये जर त्या ठिकाणपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी असणारा पर्यावरणाचा समतोल हा ढासळला जातो. म्हणजे थोडक्यात जर वनामुळे असेल तर हवा थंड राहण्यामध्ये मदत होते, त्यामुळे फारशी गरम होत नाहीत, हवेत गारवा निर्माण होतो, वनस्पतीची पाने हवेत आर्द्रता राखून ठेवतात. याचा उपयोग पावसाचे प्रमाण व इतर प्रदेश थोडेफार जास्त वाढण्यावर होतो. म्हणजे वनस्पतीची मुळे असेल जमिनीत पाणी धरून ठेवतात, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यामध्ये मदत होते. वनामुळे उतारून वाहणाऱ्या पावसाचा पाण्याचा वेग कमी होतो, मृदेची धूप कमी होते व पावसाचे पाणी जमिनीस मुरण्यास मदत होते. कारण झाडांच्या अडथळ्यामुळे पाणी सावकाश वाहते, परिणामी जमीन मुरण्यास मदत होते, परिणामी त्या भागामध्ये पुराची तीव्रताही कमी होते. अशा प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असणारे फायदे हे मोठ्या प्रमाणात आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण थोडक्यात निसर्गातील असेल कार्बन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल किंवा जलचक्र असेल किंवा फॉस्फरस चक्र असेल, अशा वेगवेगळ्या चक्रांच्या कार्यामध्ये ही वनांचं सर्वात महत्त्वाचं योगदान आपण बघितलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी असतील, प्रत्येक ठिकाणी असणारा पर्यावरणामध्ये असेल तर वनांचं किंवा जंगलांचं किंवा अरण्यांचं योगदान अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा पर्यावरणातील हवा शुद्ध राखण्यासाठी खूप वने अतिशय महत्त्वाचे कार्य करत असतात. म्हणजे वनामधील ऑक्सिजन निर्मिती असेल किंवा वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण केले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषणाची तीव्रता करण्याची क्षमता जर ती फक्त असू शकतं ती वृक्षांमध्ये असू शकतं किंवा वनांमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात वनांच्या आच्छादनामुळे वाळवंटीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करता येते, कारण वाळवंटी भागातून येणारी वाळू किंवा रेती झाडांमुळे अडली जाते, परिणामी त्याच प्रदेशात पसरत नाही. अशा ठिकाणी जर आपण थोडक्यात झाडांचे क्षेत्र अधिक प्रमाणात वाढविले गेले तर त्या ठिकाणी असणारे वने ही पशु पक्ष्यांचे असेल आश्रयस्थाने बनत असतात. म्हणजे वनामुळे प्राणी असतील, पक्षी असतील यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते आणि वनामुळे परिसंस्थेचे कार्य सुरळीत करून उत्पादक म्हणून वनातील झाडे असतील, झुडपे असतील असे अतिशय महत्त्वाचे कार्य करतात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात वनांमध्ये मनमोहक सौंदर्य असल्यामुळे आल्हाददायक हवामानाचा पर्यटनाचा विकासही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. अशा प्रकारे मानवाच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाला पर्यावरण समतोल राखण्यासाठी मानवाच्या व्यवसायासाठी थोडक्यात वनांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मानवी जीवनामध्ये असणाऱ्या वनांचं योगदान किती मोठ्या प्रमाणात हे आपण बघत आलो आहे किंवा पर्यावरणीय महत्त्व किती असतं हेही आपण त्या ठिकाणी विचार करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत की मानवाचं वन संपदेमध्ये पर्यावरणाचं महत्त्व हे किंवा अप्रत्यक्ष उपयोग कोणकोणते आहेत किंवा पर्यावरणाचं महत्त्वाचा विचार करत असताना किंवा मानवाला कोणकोणत्या गोष्टीने किंवा मानवाच्या या पृथ्वीवरती पर्यावरणाला असणाऱ्या या वनांचा काय अप्रत्यक्षपणे काय उपयोग होतो याचा आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. किंवा वनसाधन संपदा असेल किंवा वनांचे महत्त्व असं आपण जाणत असताना किंवा त्याचे पर्यावरणीय महत्त्व विचार करत असताना प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे पर्यावरणाचा विचार करत असताना किंवा अप्रत्यक्षपणे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मानवाला वन देऊन जातात याचाही आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो,
वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व सांगत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची माहिती आहे की वनस्पती असेल त्याला दोन प्रकारचे आपल्याला फायदे मिळत असतात. एक प्रत्यक्ष स्वरूपाचे फायदे आणि दुसरा अप्रत्यक्ष स्वरूपाचे फायदे असतात. म्हणजे मानवाला हे दोन प्रकारचे फायदे, प्रत्यक्ष स्वरूपाचे म्हणजे प्रत्यक्षात असणारे आणि अप्रत्यक्ष म्हणजे अप्रत्यक्षात असणारे फायद्याचा आपण या ठिकाणी विचार करत असतो. थोडक्यात वनसंपदेपासून मानवाला खाद्यपदार्थ असेल, वस्त्र असेल, औषधी वन पदार्थ असेल, पाणी असेल, डिंक असेल, लाख असेल, टॅनिन असेल, टर्पेंटाईन असेल, अशा विविध प्रकारच्या गोष्टी या व्यतिरिक्त अजून काही औषधी वनस्पती असेल किंवा औषधी वनस्पती असतील, या सर्व मिळून जे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये मानवाला मिळतं त्याला आपण प्रत्यक्ष स्वरूपाचे फायदे असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच या वनस्पतींना आपण थोडक्यात आपण म्हटलोय प्रत्यक्ष फायदे. आता मानवाला जे अप्रत्यक्ष फायदे मिळतात, वनसंपदेपासून मानवाला जे अप्रत्यक्ष फायदे मिळतात त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे त्याला आपण पर्यावरणीय महत्त्व म्हणून संबोधलं गेलं पाहिजे. म्हणजे अप्रत्यक्ष कुठला फायदा असू शकतो, तर त्या वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व म्हणून त्यांना आपण विचार करू शकतो की वनसंपदेपासून मिळणारे अप्रत्यक्ष फायदे पुढील प्रमाणे आपण विचार करता येईल की कोणकोणते फायदे, त्या फायद्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. वनसंपदेचे महत्त्व सांगत असताना आपण मागील तासिकेला बघितलं होतं की सम आणि थंड हवामान राखण्यामध्ये मदत होऊ शकते किंवा पर्जन्यामध्ये कशी वाढ होईल याचाही आपण मागील तासिकेला विचार केला. आर्द्रतेमध्ये वाढ कशी होते, जलसंवर्धन कशा प्रकारे करता येईल किंवा भूजल पातळीमध्ये कशी वाढ करता येईल याचाही विचार आपण मागील तासिकेमध्ये केला होता. किंवा धूप नियंत्रण असेल किंवा पूर नियंत्रण असेल किंवा मृदा संपन्नतेमध्ये वाढ असेल, पशु पक्ष्यांचे संरक्षण करणे असेल किंवा वादळी वाऱ्यापासून होणारे संरक्षण असेल, वाळवंटाची प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी असेल, निसर्ग सहवास व करमणूक असेल, त्यानंतर प्रदूषण नियंत्रण असेल, त्यानंतर परिस्थितीचे महत्त्व असेल आणि पर्यावरण समतोल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व सांगत असताना ह्या गोष्टी आपण या ठिकाणी अनुभवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आपण मागील तासिकेला बघितलं असेल की सम आणि थंड हवामान राखण्यामध्ये कशा प्रकारचे वनांचं महत्त्व अतिशय आहे. त्यात किंवा पर्जन्याची वाढ असेल किंवा पावसामध्ये जर वाढ व्हायची असेल तर पर्यावरणीय महत्त्व कशा प्रकारे आहेत किंवा आर्द्रतेमध्ये जर वाढ करायची असेल तर आर्द्रतेची वाढ करत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी वनसंपदेचं महत्त्व, पर्यावरणीय महत्त्व आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. तर राहिलेले काही वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला बघणार आहोत धूप नियंत्रण. आता धूप नियंत्रण म्हणजे काय, तर वनामुळे जमिनीची धूप नियंत्रित केली जाते. म्हणजे वाहते पाणी असेल, पाऊस असेल, वारा असेल, उष्णता असेल, हिमनद्या असेल, सागरी लाटा, भरती ओहोटी असेल, यासारख्या बाह्य शक्तीमुळे, विदारक कारकामुळे जमिनीवरील मृदाकण सुट्टे होतात, विलग होतात आणि वाहून जातात. याला आपण काय म्हणतो, मृदेची धूप असे म्हणतो. आता जर वन असतील तर या प्रकारची असणारी धूप ही नियंत्रित करू शकतो. म्हणजे थोडक्यात सागरी लाट असेल किंवा वाहते पाणी असेल, ह्या जे बाह्य कारक, या बाह्य कारकांना थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि जमिनीची धूप थांबण्यामध्ये मदत होऊ शकते. थोडक्यात वनस्पतीचे आच्छादन हे पावसाचे थेंब हे प्रथम वनस्पतीच्या फांद्यावर, पानावर पडतात व नंतर ते अनेक थेंब होऊन जमिनीवर पडत असतात. त्यामुळे अनेक थेंब झाल्यानंतर ते असणारा मोठा थेंबा, त्यामुळे होणारी धूप ही मोठ्या प्रमाणात थांबवता येऊ शकते. आता वनामधील असणारे जमिनीवरील गवत असेल, पालापाचोळा असेल यांचे आच्छादन असते. त्यामुळे पावसाच्या थेंबांचा अप्रत्यक्ष आघात हा जमिनीवर होत असतो आणि हा आघात जर थांबवायचा असेल तर जास्तीत जास्त वनांचं म्हणजे वनांचं पर्यावरणीय महत्त्व असेल त्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. म्हणजे परिणामी आज जर आपण विचार केला तर मातीचे कण असेल सुट्टे किंवा विलग होत नाहीत. उलट त्यांची वनस्पतीची मुळे असेल खोड घट्ट धरून ठेवतात. तसेच ओलावा, उष्णता यामुळे अधिक घट्टपणा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. किंवा थोड्याचा विचार जर आपण केला तर उघड्या जमिनीवर पावसाचा थेंबाचा प्रत्यक्ष आघातून मातीचे कण सुट्टे होतात आणि विलग होतात व ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात. मग थोडक्यात असा आपण विचार करू की जर धूप नियंत्रण करायचं असेल तर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. म्हणजे पावसाचा प्रत्यक्ष संबंध हा मातीशी येत असलो, मातीचा जर आला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूप होऊ शकते. जर त्या ठिकाणी अडथळा असेल तर वृक्ष हे ठिकाणी काही प्रत्यक्षपणे अडथळा निर्माण करतात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याला थोडा प्रवाहित असणाऱ्या थांबवलं जातं. पर्यायाने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या धूप नियंत्रण असणारा एक धूप नियंत्रक म्हणून तरी आपण त्या ठिकाणी वृक्षाकडे बघू शकतो असंही आपण या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात वनामधील जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी, जमिनीवर असणारे गवत असेल, पालापाचोळा असेल, झाडाचे बुंदे असेल यांना अडले जात असताना त्याचा वेगही थोडासा कमी होतो. पर्यायाने पाण्याचा जर वेग कमी झाला त्या ठिकाणी मातीचे कण फारसे सुट्टे झालेले नसतात, मग त्याशी वाहून जात नाहीत. म्हणजे थोडक्यात धूप नियंत्रक म्हणून आपण या ठिकाणी वनाकडे बघू शकतो किंवा झाडांकडे बघू शकतो आपण या ठिकाणी विचार करूया. थोडक्यात जर धूप नियंत्रण करायचे असेल तर किंवा धूप नियंत्रण हा एक अप्रत्यक्षपणे फायदा आपल्याला वनांचा सांगता येईल.
त्यानंतर पुढे जाऊया की पूर नियंत्रण. आता पूर नियंत्रण करायचं असेल तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्याप्रमाणे धूप नियंत्रण करू नियंत्रक म्हणून जर आपण त्या वनांकडे बघितलं तसं पूर नियंत्रक म्हणूनही आपण वनांकडे बघू शकतो की वनाच्छादित प्रदेशामध्ये पावसाचे बरेचसे पाणी गवत पालापाचोळा झाडाची बुंदे यांना अडले जाते आणि यांना अडल्यामुळे परिणामी काय होतं ते जमिनीत मुरते आणि त्यामुळे त्या वनाच्छादित प्रदेशामुळे पावसाचे सर्व पाणी नदीच्या पात्रात येतच नाही. परिणामी ते नदीच्या पात्रात कमी पुरवठा झाल्यामुळे पुराची तीव्रता अतिशय कमी होते. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जे पडणारं पावसाचं पाणी हे डायरेक्ट नदी पात्रात न येता त्या ठिकाणी त्याला अडथळा निर्माण होतो आणि अडथळा कशामुळे निर्माण होतो तर त्या ठिकाणी असणारे वनाच्छादित प्रदेश असेल पालापाचोळा असेल झाडाचे बुंदे असेल यामुळे अडल्यामुळे त्या ठिकाणी ते जमिनीतच मुरतं. पर्यायाने ते पावसाचं पाणी नदी पात्रापर्यंत कमी पुरवठा होतो आणि पर्यायाने त्या ठिकाणी पुराची तीव्रता अतिशय कमी आपल्याला समजते. म्हणजे आता थोडक्यात या ठिकाणी असा विचार करू की मृदा कणाचे असे अपहरण रोखण्यामध्ये किंवा नियंत्रण करण्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं झाड किंवा वृक्ष असे किंवा हे परिणामी करत असतात. म्हणजे थोडक्यात वनस्पतीच्या आच्छादनामुळे किंवा वनस्पतीच्या आच्छादनामुळे मुसळधार पावसाच्या थेंबाचा आघात प्रत्यक्ष जमिनीवर होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीची धूपही होत नाही आणि प्रत्यक्ष जमिनीची धूप न झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूप न झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती असेल किंवा गाळ असेल फारसा वाहून जात नाही. पर्यायाने गाळ वाहून न गेल्यामुळे परिणामी नद्यांच्या पात्रामध्ये गाळाचे संचय न होता ती पात्रे खोलच राहतात आणि खोलच राहिल्यामुळे त्या ठिकाणी पूर नियंत्रण म्हणजे पूर येण्यामध्ये थोडासा होईना या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच पात्र खोल राहिल्यामुळे मोठ्या पूर येण्याची भीती कमी असते. म्हणजे परंतु गाळाच्या संचयनामुळे ज्या नद्यांची पात्र थोडीशी उथळ बनली आहे म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये गाळ असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी ही नदीची पात्र उथळ बनली गेली आहेत. त्यांचा जलसंग्राहक म्हणून थोडासा जरी पाऊस ज्या जलसंग्राहक प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर थोडासा पाऊस जरी झाला तर त्या ठिकाणी प्रचंड पूर येण्याची शक्यता असते. म्हणजे वनामुळे तो असणारा पूर हा नियंत्रित राखण्यासाठी मानलं जातं असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात पूर नियंत्रक म्हणूनही जर आपण वृक्षांकडे बघितलं किंवा वनांकडे बघितलं तर नक्कीच त्याचा एक फायदा होईल. म्हणजे जर आपल्याला पूर नियंत्रण करायचं असेल तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही करणं ही काळाची गरज झाली आहे असं आपल्याला एक म्हणता येईल. आता पुढचा एक मृदा संपन्नतेमध्ये वाढ कशी होते बघूया आपण. मृदा संपन्न होते म्हणजे काय तर मृदेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमसचे प्रमाण वाढते आणि ते ह्युमसचे प्रमाण वाढण्याचं कारण हे त्या ठिकाणी पर्यावरणाला नक्कीच एक महत्वाचं असं म्हणता येईल किंवा वनामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मृदा संपन्नतेमध्ये वाढ होण्यामध्ये नक्कीच मदत होते. कारण वनस्पतीच्या फांद्या असेल पाने असेल फळे असेल साल असेल पालापाचोळा हा जमिनीवर पडतो आणि जमिनीवर पडल्यानंतर हा पालापाचोळा जमिनीवर पडल्यानंतर किंवा जमिनीतील ओलावा असेल किंवा हवेतील ओलावा असेल उष्णता यामुळे तो कालांतराने कुजतो आणि कालांतराने कुजल्यामुळे म्हणजे पदार्थ असेल जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते जमिनीवर पडल्यामुळे त्या ठिकाणी पडल्यानंतर हवेतील ओलावा किंवा जमिनीमध्ये असणारा ओलावा या किंवा उष्णता या सर्वांचा त्याच्यावर परिणाम होऊन कालांतराने ते कुजतात किंवा ह्या त्याचा परिणाम होऊन त्याच्या जमीन थोडक्यात या जमिनीमध्ये त्याचं सेंद्रिय द्रव्यामध्ये किंवा सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि सेंद्रिय द्रव्यामध्ये त्याचं रूपांतर झाल्यानंतर हा जो सेंद्रिय खत किंवा ह्युमस आहे हे त्याचं प्रमाण या मध्ये मृदेमध्ये वाढल्यामुळे त्या द्रव्यामध्ये नक्कीच वाढ होते आणि मृदा संपन्नतेकडे बनत असते. म्हणजे थोडक्यात जर असा आपण विचार केला की सेंद्रिय द्रव्याने बनलेली ही जमीन सुपीक असू शकते किंवा मोठ्या प्रमाणात ती विकसित किंवा सुपीकता जास्तीत जास्त प्रमाणात असू शकते. म्हणजे मृदेतील असणारे जीवाणू असतील विषाणू असेल सेंद्रिय द्रव्यांचे विघटन करतात आणि थोडक्यात यामुळे सेंद्रिय द्रव्ये मुक्त होतात आणि पर्यायाने याचा फायदा म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा फायदा हा त्या वनस्पतीच्या वाढीस असेल किंवा विकासास होत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणूया. आता पुढे बघूया वन्य पशु पक्ष्यांचे संरक्षण. सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की वन्य पशु पक्ष्यांचं संरक्षण करण्याचं काम हे वनामध्येच होत असतं किंवा अरण्यांमध्ये होत असतं किंवा वनस्पती आणि पशु पक्षी यांचा घनिष्ठ संबंध हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टी असेल वनस्पती ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पशु पक्षी येतात असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला की निरनिराळे पशु पक्षी वनस्पतीच्या आश्रयाला येत असतात आणि आश्रयाला येत असल्यामुळे त्या ठिकाणी विशेषतः वनामध्ये असेल पशु पक्ष्यांना संरक्षण मिळते आणि आपण ज्या ठिकाणी वनामध्ये असणाऱ्या पशु पक्ष्यांना संरक्षण मिळतो त्या वनांना आपण काय म्हणतो अभयारण्य असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात अभयारण्य कशाला म्हणायचं ज्या ठिकाणी वन मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी पशु पक्ष्यांना संरक्षण मिळते म्हणून त्यांना अभयारण्य असंही म्हणू शकतो. म्हणजे अभयारण्य म्हणजे काय तर थोडक्यात असाही विचार केला गेला पाहिजे की पशु पक्ष्यांची आश्रयस्थानी होय. पशु पक्ष्यांना निवारा असेल स्वास्थ्य असेल भक्ष्य असेल किंवा प्रजोत्पादन असेल या दृष्टीने वने अतिशय उपयुक्त ठरत असतात असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे पशु पक्ष्यांचा निवाराचं ठिकाण जर असेल तर ते कुठलंही वन असेल त्या ठिकाणी त्यांना स्वास्थ्य राखायचं असेल तर ते कुठे जंगलामध्ये आहे.
त्यांना त्या ठिकाणी त्यांचं भक्ष्य मिळवायचं असेल तर ते जंगलामध्ये, तर त्यांचं प्रजोत्पादन करायचं असेल तर ते कुठे आहे, तर ते वनामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टी असणार ते अभयारण्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी असताना त्या वन्य पशु पक्ष्यांचे आश्रयस्थाने हे फक्त जंगलामध्ये, अरण्यांमध्येच त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच वनामध्ये जर मानवाचा वावर वाढला तर त्यांचे रक्षण होत नाही, होते थोडक्यात कमी असल्याने त्या ठिकाणी रक्षण होते. म्हणजे फरकाने मानवामध्ये अतिशय, मानव हा त्या ठिकाणी जर कमी झाला तर त्या ठिकाणी त्याचे रक्षण होते, पर्याय नाही. तसेच वन्य पशु पक्षाप्रमाणे विविध विविध कीटक असतात, जीवाणूंची आश्रयस्थाने म्हणून या वनांना अतिशय महत्व, मान्यांना साधारण महत्व आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा भूतलावर जवळजवळ 40 ते 50 लक्ष जैवजाती अस्तित्वात आहेत. आता या जैवजातीमध्ये या सर्वात महत्वाच्या या जैवजातींचे रक्षण जर करायचं असेल तर वन ही अतिशय महत्वाचे आहेत असं आपल्या या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल. थोडक्यात तृणभक्षक प्राणी हा वनस्पतीवर अवलंबून असतात. आता तृणभक्षक प्राणी हे वनस्पतीवर अवलंबून असताना त्या दृष्टीने वने अतिशय महत्वाची. आता वने हे तृणभक्षक प्राण्यावरती अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी उदाहरणार्थ ससे असेल, हरण असेल, झेब्रा असेल, जिराफ असेल, उंट असेल, हत्ती असेल, नीलगाय असेल अशी इत्यादी. आता मांसभक्षक वन्य प्राणी हे तृणभक्षक प्राण्यावर अवलंबून असतात. म्हणजे अन्नासाठी उदाहरणार्थ वाघ असेल, शिव असेल, लांडगा असेल, मांसभक्षक वन्य प्राणी आहेत. अशा प्रकारे हे हे वनावर तृणभक्षक आणि तृणभक्षकावर मांसभक्षक अवलंबून असणारे या दृष्टीने ही अन्न साखळी टिकून राहण्यासाठी वनांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. तर अशा प्रकारची अन्न साखळी टिकून ठेवायची असेल तर वन हे अतिशय महत्वाचे आहेत असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल किंवा म्हणावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे वनावर तृणभक्षक असेल, तृणभक्षावर मांसभक्षक असेल हे अवलंबून असतात. त्यामुळे वनांना हे अतिशय महत्वाचं स्थान आपल्याला या ठिकाणी देता येईल. म्हणजे वन्य पशु पक्ष्यांची संरक्षण करण्यासाठी वन हे असणे आवश्यकच आहे. थोडक्यात ह्या काळामध्ये आपण असा विचार करू की वनाची थोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वन्य पशु पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्याचमुळे काही वन्य पक्षी जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आणि काही वन्य प्राणी हे आपले जंगले सोडून काही वेगवेगळ्या भागामध्ये स्थलांतरित झाले आहेत. याचाच फायदा अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्राणी आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते वेगवेगळे प्राणी दिसतात आणि पर्यायाने ते मांसभक्षक प्राणी आपल्याला त्या दृष्टीने, कारण त्या ठिकाणी असणारं त्यांना आवश्यक असणारं मांस असेल, त्यांना असणारा चारा असेल त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. पर्यायाने ते आपलं अन्नाच्या शोधामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे स्थलांतरित करताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण की पुढे वादळी वाऱ्यापासून संरक्षण. आता वादळी वाऱ्यापासून संरक्षणाचा जर आपण विचार केला तर तेही आपण विचार करू की वनामुळे वादळी वाऱ्यापासून संरक्षण होते. वने नसतील तर वादळी वाऱ्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊ शकते, हे आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. थोडक्यात जर वन नसतील तर वादळी वाऱ्याचं संरक्षण म्हणजे हा एक त्याचा अप्रत्यक्ष फायदा असा आपल्याला म्हणता येईल. वाऱ्यामुळे तापमान वाढते आणि तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, पर्यायाने सापेक्ष आर्द्रता ही कमी होत असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात घनदाट वनच्छेदनामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊ शकतो, किंवा घाट माथ्याची घनता असेल किंवा आकार असेल किंवा झाडाची उंची असेल यानुसार जो वाऱ्याचा वेग हा वन्य प्रदेशामध्ये 10 ते 60% कमी होतो असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात वनांचा रक्षक पट्टा जर वाऱ्याच्या दिशेला काटकोनात असेल तर वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते असे आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे जर मोठ्या प्रमाणामध्ये तर वाऱ्यात जर करायचं असेल तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वन त्या ठिकाणी लागणे आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. वनामुळे वादळी वाऱ्यांच्या गतीला पायबंद घातला जातो असला म्हणजे थोडक्यात शेतीचे पिकाचे नुकसान असेल तर वाचतेच, पण हवामानातील सूक्ष्म असे ते कीटक असतात, त्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, तापमान कमी राहते आणि सापेक्ष आर्द्रता वाढते. आणि सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे ते पीक अशा प्रकारे त्याची ग्रोईंग किंवा त्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशामुळे वाऱ्यामुळे जमिनीची धूप ही कमी प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात होते हे आपल्याला माहिती आहे. पण जर त्या ठिकाणी जर वन असतील तर त्या ठिकाणी ही रोखण्यामध्ये आपण मदत करू शकतो. म्हणजे थोडक्यात वनविरहित प्रदेशामध्ये वेगवान वाऱ्यामुळे मातीचे कण हवेत उचलले जातात आणि दूरपर वाहून नेले जातात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूप होऊ शकते आणि धूप झाल्यामुळे असणारा तिचा सुपीकता असणाऱ्या मातीचा वरचा थर हा दुसऱ्या भागात जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी वाळवंटीकरण क्रिया होऊ शकते असे आपण म्हणू शकतो. थोडक्यात वाऱ्याचा वेग जेवढा जास्त आहे तेवढी धूप ही जास्त असू शकते. हे आपल्याला माहिती आहे की वाऱ्याचा वेग जर जास्त झाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारे मातीचे कण हे मोठ्या प्रमाणात वाहून नेऊ शकतात. म्हणजे थोडक्यात जर त्या वाऱ्याचा वेग जर रोखायचा असेल तर त्या ठिकाणी वनांची आवश्यकता आहे. जर त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात वन असेल तर त्या ठिकाणी नक्कीच त्याची धूप रोखली जाऊ शकते असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात वनामुळे मात्र वाऱ्याचा वेग कमी होतो, धूप नियंत्रित होते आणि कारण वेगवान वाऱ्याच्या वनस्पतीला आच्छादनाला लाडले जातात आणि त्याचा वेग हा कमी होत जातो. म्हणजेच वादळी वाऱ्यापासून या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की वाळवंट प्रक्रिया
नियंत्रित होऊ शकतं. वनांच्या आच्छादनामुळे वाळवंटीकरण प्रक्रिया नियंत्रित करता येऊ शकते. आता वाळवंटी प्रदेशात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे वाळवंटीकरणाची प्रक्रिया वेगाने घडून येत असते आणि जर रोखायची असेल तर वाळवंटी प्रदेशात भागामुळे वाळवंटाचा विस्तार म्हणजे वाळवंटीकरण होय. आणि वाळवंटीकरण त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या ह्या गोष्टी की वाळू असेल, रेती असेल, ही वाऱ्याबरोबर वाहत जाऊन आजूबाजूच्या प्रदेशात पडते. आजूबाजूच्या प्रदेशात पसरल्यामुळे आणि ती अतिशय हे असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी चांगल्या प्रकारची शेती ही त्या ठिकाणी हळूहळू वाळवंट तयार होऊ शकते. म्हणजेच वाळवंटाच्या सीमावर्ती भागामधील उपजाऊ भूमी नष्ट होऊन त्या ठिकाणी हळूहळू वाळवंट तयार होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी असणारी चांगली असणारी सुपीक जमीन ही नापीक होण्याच्या मार्गावर असू शकते. म्हणजे त्याच्या वाळवंटीकरण प्रक्रिया जोरात होऊ शकते. तर अशा वाळवंटीकरणाची प्रक्रिया जर रोखायची असेल तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्या आजूबाजूच्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे हे गरजेचे आहे. अशा वाळवंटीच्या सीमावर्ती भागामध्ये वनस्पतीची दाट जर आच्छादन असेल तर वाऱ्याचा वेग कमी होतो आणि कमी होतोच तर वाऱ्याबरोबर येणारी वाळू आणि रेती वनस्पतींना अडली जाते व त्याचे संचयन त्या ठिकाणी होते असं आपण म्हणूया. वाळवंटीकरणाची क्रिया जिथे घडून येऊ शकत नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते नियंत्रित राहते असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे वाळवंटाजवळ प्रदेशातील वाळवंटीकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी वने हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे वाळवंटाकरती प्रदेशातून किंवा वाळवंटीकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी वने ही अतिशय महत्त्वाचे आहेत असे आपण या ठिकाणी म्हणूयात. आता पुढचा आहे निसर्ग सहवास आणि करमणूक. आता नागरी भागामध्ये सध्याच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर माणसाचे जीवन हे दिवसेंदिवस यंत्रमय आणि धावपळीचे झाले चाललंय. आता ह्या धावपळीच्या युगामध्ये किंवा मानवाला निवांत क्षण आवश्यक असतात. म्हणून या निवांत क्षण घालवण्यासाठी मानव हा निसर्गामध्ये नेहमी धावपळीच्या जीवन पद्धतीला मानव कंटाळलेला असतो. आता यंत्रमय आणि धावपळीच्या जीवन पद्धतीला कंटाळलेला मानव थोडासा विरंगुळा म्हणून किंवा माणसाला निसर्ग सहवासाची करमणूक गरज भासत असते. म्हणून माणूस हा गरज वनांनी किंवा आच्छादलेल्या प्रदेशामध्ये बऱ्यापैकी पूर्ण होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे मानव हा निसर्ग सहवासाने करमणूक करण्यासाठी वनात जाऊ शकतो. कारण वनामध्ये शांतता, विविधता, सौंदर्य, विविध पशुपक्षी असल्याने मनाला प्रसन्न वाटत असते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात यांत्रिक आणि धावपळीचे जीवन जगणारा मानव वनाच्छादित प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्याला निसर्गाचा सहवास हवासा वाटणारा आनंद, निवांतपणे एकांतवासाची आणि करमणुकीची गरज भासत असते असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच शहरी भागातील मानव तेथील दूषित हवेपासून काही दिवस सुटका करून तो स्वच्छ शुद्ध हवे असलेल्या वनाच्छादित प्रदेशामध्ये येऊन राहू शकतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी त्याचा एक सहवास त्याला निसर्गाचा लाभतो. म्हणजे थोडक्यात निसर्गातील सरोवरे असेल, कारंजे असेल, धबधबे असेल, अभयारण्य असेल, विविध पशुपक्षी, जलविहार असेल, नौकानयन असेल, विश्रांतीधाम असेल, यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माणसाची भरपूर करमणूक होते आणि त्यातूनच त्याला प्रसन्नता लाभत असते. नक्कीच त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो. म्हणजे थोडक्यात जर आपण असा विचार केला की वन्य प्रदेशातील आकर्षक भूपृष्ठ असेल, वनस्पती असेल, वनचरांचा विविधता असेल व सौंदर्य असेल व प्रदूषण विरहित हवा असेल, यामुळे मानवी विकासामध्ये निकोप मनोरंजनाचे स्थान असेल, अशा आधुनिक युगामध्ये वनांचे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगता येईल अशा ठिकाणी. म्हणजे थोडक्यात निसर्ग सहवास असेल आणि करमणुकीचं साधन म्हणून तरी आपण ह्या ठिकाणी पर्यावरणाचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया की प्रदूषण नियंत्रक म्हणूनही आपण बघितलं गेलं पाहिजे. प्रदूषण नियंत्रक हा सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्याला वनांकडे बघितला गेल्यानंतर होऊ शकतो की वनस्पतीचे प्रदूषण या नियंत्रणासाठी सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात प्रदूषण नियंत्रण निर्माण करणाऱ्या घटकावरही ते नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे प्रदूषण नियंत्रक म्हणून जर बघितलं तर आपण वृक्षांकडे बघू शकतो किंवा वनांकडे बघू शकतो. वनस्पतीच्या सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात व त्या प्रक्रियेनंतर प्राणवायूच्या स्वरूपात बाहेर सोडतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे वनस्पतीमुळे कार्बन डायऑक्साईड वायू शोषला जाऊन त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण नियंत्रित ठेवता येऊ शकते. थोडक्यात सर्वसाधारणपणे 18 ते 20 वर्ष वयाचे झाड एक झाड 68 किलो धूर आणि तर 25,000 किलोग्रामचे अंतर पार करताना एक मोटार वाहन जेवढा दूषित वायू सोडते तेवढा दूषित वायू दरवर्षी शोषून घेऊ शकते आणि याच अवधीत झाड हे 18 किलो शुद्ध वायू बाहेर सोडत असते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला असं सांगता येईल की ज्या दूषित वायू सोडते त्याच्यापेक्षाही कमी मोठ्या प्रमाणामध्ये 18 किलो शुद्ध प्राणवायू बाहेर सोडत असते. म्हणजे एका वृक्षाचा आपण याचा विचार करत आलो होतो. हवा प्रदूषण टाळण्यासाठी वनस्पती हा अतिशय महत्त्वाचा आहे. जंगले असेल, जमीन असेल, वातावरणातील विविध दूषिकांचे शोषण करून प्रदूषण नियंत्रणासाठी मदत करत असतात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात ह्याच गोष्टी असेल म्हणजे प्रदूषण नियंत्रक म्हणून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी नक्कीच वृक्षांना अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर पुढे जाऊया आपण परिस्थितिकी महत्त्व असताना पर्यावरण आणि सजीव यांच्यातील आंतरसंबंध आपण परिस्थितिकी असे म्हणतो किंवा इकोलॉजिकल बॅलन्स असेही म्हणतो शकतो. म्हणजे पर्यावरण आणि सजीव यांच्यातील आंतरसंबंध ज्या ठिकाणी म्हणजे पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आणि जे
हे त्यांच्यामध्ये असणारा सहसंबंध आपण परिस्थिती असं म्हणतो, त्यामध्ये असणाऱ्या ह्या परिस्थितीमधून पर्यावरणात विशिष्ट रचना असेल, व्यवस्था असेल या निर्माण होत असतात. अच्छा, विशिष्ट रचनेला असेल किंवा व्यवस्थेला परिसंस्था असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात परिस्थिती व्यवस्थेमध्ये किंवा परिस्थितीमध्ये वनस्पतींचे महत्त्व फार मोठे आहेत. कारण वनस्पती ह्या सजीवांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करत असतात. म्हणजे परिस्थिती व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट वनस्पतींना का दिलंय, तर प्रकाश संश्लेषणाचा वापर करून ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात आणि त्यामुळे वनस्पती हे उत्पादक होतात आणि नंतर इतर सजीव ते भक्षक असतात. म्हणजे जर म्हणून वनस्पती नसतील तर सजीवासाठी अन्न तयार होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्यामुळे सजीवांच्या सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येईल व सूक्ष्मजीव विघटक म्हणून कार्य करतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्या वनस्पतीवर अवलंबून आहे. जर वनस्पतीच नसतील तर सजीवासाठी अन्न तयार होणार नाही आणि आमच्या सजीवावरती अवलंबून असणारे जे वेगळे घटक असतील ते पर्यायाने नामशेष होतील. म्हणजे थोडक्यात सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं किंवा परिस्थिती महत्वामध्ये असं जर आपण विचार केला तर इकोलॉजीमध्ये जर विचार केला तर वनस्पती ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत असं आपल्या या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच परिस्थितीच्या अभ्यासामध्ये असणारे विविध प्रकारचे निसर्ग चक्र हे तुम्हाला मी मगाशी सांगितले. कार्बन चक्र असेल, नत्र चक्र असेल किंवा नायट्रोजन चक्र असेल किंवा ऑक्सिजन चक्र असेल किंवा फॉस्फरस चक्र असेल किंवा जलचक्र असेल, या प्रत्येक चक्राचा जर आपण बारकाईने विचार केला की प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निसर्गावर अवलंबून, म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रत्येक चक्रामध्ये असणार तर त्या ठिकाणी चक्रामध्ये वनस्पतीला स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे या नैसर्गिक चक्रामध्ये वनस्पतीची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. जर त्या ठिकाणी त्या नैसर्गिक चक्रामध्ये वनस्पतीची भूमिका जर करून घेतली तर आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते चक्र पूर्ण होऊ शकत नाही किंवा ते सायकल पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात वनस्पतींच्या अभावी नैसर्गिक चक्रामध्ये मोठा बिघाड होऊ शकतो किंबहुना वनस्पती अभावी नैसर्गिक चक्र पूर्णतः कोलमडून पडू शकतात असं म्हटलं तरी आपल्याला काही हरकत नाहीये. थोडक्यात या परिस्थितीमध्ये असणार किंवा परिस्थितीमध्ये किंवा इकोलॉजीमध्ये असेल वनस्पतींना अतिशय महत्त्वाचं स्थान आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर पुढे जाऊया पर्यावरणाचा समतोल. आता पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक वनसंपदेचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फार उपयोगी महत्त्वाचे ठरलेले आहेत. आता वनस्पतीशिवाय पर्यावरणाचा समतोल राखणे अशक्य आहे. म्हणजे त्याशिवाय वनसंपदेशिवाय पर्यावरणाचा समतोल राखणं अशक्यच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जर 3-4 दशकाचा आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या मानवाच्या जर अनिर्बंध चिंतेचा मुक्त पर्यावरणाचे बघितलं की मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन ढासळलेलं आहे. हे कशामुळे झालंय तर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पर्यावरणाने झालेली मोठ्या प्रमाणात हानी असेल किंवा वनस्पतींची तोड असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. थोडक्यात वनतोडीमुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये वाढ झाली आहे, कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण वाढले आहेत, मृदा धूप झाली आहेत, दुष्काळ पडतायत, पूर येत आहेत, वन्य पशु पक्षींचा ऱ्हास होत चाललाय, ओझोन वायूचा ऱ्हास झालाय, वाळवंटीकरण झाले आहे, भूजल पातळीमध्ये घट झाली. अशा वेगवेगळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय समस्या हे मानव त्या ठिकाणी सामोरं जात आहेत. म्हणजे ह्या गोष्टी सर्व झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारा पर्यावरणाचा इकोलॉजिकल बॅलन्स हा पूर्णपणे ढासळलेला आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात पर्यावरणाचा जर समतोल ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर वनस्पतीची लागवड करणे हे गरजेचं आहे असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात या समस्या जर सोडवायच्या असेल तर आपल्याला समस्यांची सोडवणूक करायची असेल, वनस्पतीचे आच्छादन वाढवणे हीच काळाची गरज होऊ शकते असं आपण या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनस्पतीचे पर्यावरणीय महत्व, अप्रत्यक्ष उपयोग कोणकोणत्या स्वरूपात आहेत याचा आपण आजच्या तासिकेला मागोवा घेतला आहे. याविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिलाय, त्या ईमेलवरती आपण मेल करू शकता. पुढील तासिकेला बघणार आहोत महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व वितरण कसे दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सर्व वनांचं कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची वन आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कोकणामध्ये गेलं तर कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती आढळतात. त्यानंतर महाराष्ट्राच्या पठारावर आलो तर महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर कोणत्या वनस्पती आढळतात. विदर्भात किंवा मराठवाड्यात गेलं तर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे वनस्पती किंवा कोणकोणती अरण्ये आढळतात याचा मागोवा आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.